तुम्ही जर इतक्यात सोशल मीडिया उघडून बघितलं असेल तर थलपती विजयचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला वंदन करताना त्यांच्या विचारधारेवरती बोलतानाचे अनेक व्हिडिओज आणि फोटोज तुम्ही बघितले असतील. पण विजयचे हे विचार फक्त निवडणूक कॅम्पेनचा भाग आहेत तर असं नाहीये. आंबेडकर विचारसरणीनं तमिळनाडूच्या चित्रपट सृष्टीलाच बदलून टाकलंय. या बदलामुळे उपेक्षित समुदायांना केवळ विक्टिम म्हणून दाखवलं जात नाही तर त्यांना स्वाभिमानी, संविधाननिष्ठ आणि इंटेलेक्च्युअली केपेबल असा घटक म्हणून दाखवलं जातं. विजय थलपती याच्या राजकीय वाटचालीवर आंबेडकरांचा कसा प्रभाव पडलाय हे समजून घेण्यासाठी तमिळ सिनेमात झालेली क्रांती समजून घ्यायला हवी. एका व्यावसायिक सुपरस्टार पासून TVK या पक्षाचा नेता बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास हा सिनेमातूनच घडलाय. पण हा प्रवास नेमका कसा झाला आणि कोणी घडवला ते आपण या व्हिडिओत समजून घेऊयात. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. विजयची वैचारिक चौकट जी धर्मनिरपेक्ष सामाजिक न्याय आहे असं तो म्हणतो, ती अलीकडे आंबेडकर विचारसरणीवर आधारित चित्रपटांमुळे झालेली आहे असं आपण एका अर्थी म्हणू शकतो. प्रिंटला TVKच्या काही नेत्यांनी दिलेल्या माहितीत त्यांनी सांगितलं की विजयनं लेफ्ट टू सेंटर ही पक्षाची भूमिका असेल, पक्षाचा स्टॅन्स असेल असं सांगितलं. पण त्यासाठी त्यानं बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं वाचून प्रचंड अभ्यास केला. तो वाचतो, एखादी गोष्ट समजून घेऊन त्यातले प्रोज आणि कॉन्स बघतो आणि मग निर्णय घेतो. विजय हा बाबासाहेब आंबेडकरांपासून कसा इन्फ्लुअन्स झाला, त्याला कसे विचार पटायला लागले असावेत तर त्याच्या कलाकार असण्यातून आणि तमिळ सिनेमातून. रणजीत, मेरी सेल्वराज, वेत्री रामन सारख्या दिग्दर्शकांनी आंबेडकरांचे विचार मांडले जातील असे सिनेमे आणले. ज्याप्रमाणे रणजीत यांनी कबालीमध्ये आंबेडकरवादी प्रतिष्ठेचं प्रतीक म्हणून निळ्या पोशाखाचा वापर केला, त्याचप्रमाणे विजयनं पारंपरिक रूरल हिरोच्या प्रतिमेपासून दूर जाऊन राजकारणी किंवा एखाद्या पॉवरफुल व्यक्तिमत्वाकडे वाटचाल केली. जसं की त्याचा शेवटचा सिनेमा जना नायगनची कथा ही वेट्री कोंडन या माजी पोलीस अधिकाऱ्याच्या भोवती गुंफलेली आहे, जो एका वैयक्तिक शोकांतिकेमुळे म्हणजे एका वैयक्तिक प्रॉब्लेममुळे आणि व्यवस्थेतल्या भ्रष्टाचारामुळे विलनच्या विरोधात लढण्यासाठी उतरतो आणि लोकनेता बनतो. आपल्या राजकीय सभांमध्ये तो पेरियार आणि कामराजर यांच्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो ठळकपणे प्रदर्शित करतो, जे ट्रेडिशनल द्रविडियन पॉलिटिक्सपासून तो वेगळं असल्याचं दर्शवतं. जसं मेरी सेल्वराज यांच्या परियेरुम पेरुमल सिनेमात जात आणि शिक्षण घेताना होणारा त्रास यावर लक्ष केंद्रित करण्यात आलंय, तसंच वेत्रीमारन यांच्या असुरन चित्रपटात एक गरीब दलित शेतकरी जो त्याच्या कुटुंबाला गावातील शक्तिशाली आणि उच्चवर्णीय जमीनदारापासून वाचवण्यासाठी धडपड करत असतो अशी कथा आहे. या कथेतही जात आणि शिक्षण असे मुद्दे आपल्याला बघायला मिळतात. विजयच्या स्वतःच्या चित्रपट कारकिर्दीत या रेझिस्टन्स स्टोरीज आपल्याला आता दिसायला लागल्या आहेत. मेरसेल, जिकडे आपण आरोग्य सेवेचे जे हक्क आहेत त्याच्यावरचा हा सिनेमा आहे. सरकार हा असा सिनेमा आहे ज्यात जो निवडणुकांवरतीच आधारित आहे आणि त्यात कसे घोटाळे होतात त्यावरती तो भाष्य करतो. आणि कथी, ज्यात कॉर्पोरेट आणि मोठ्या कंपनी कशा प्रकारे जमिनी लाटतात हे दाखवलंय. यासारख्या चित्रपटांनी विजयची इमेज ही हळूहळू बदलत गेली. म्हणजे पर्सनल ड्रामा आणि पर्सनल रिव्हेंजमधून तो इन्स्टिट्यूशनल करप्शनकडे वळला किंवा तशी त्यांनी एक स्वतःची इमेज जी आहे ती क्रिएट केली. आता ही इमेज त्यांनी फक्त सिनेमांपुरती मर्यादित ठेवली नाही, तर तो त्याच्या खऱ्या आयुष्यात सुद्धा हे विचार जे आहे ते अंमलात आणत होता आणि नंतर आपण बघितलंच की तो खरंच राजकारणाकडे वळला. पक्ष काढल्यानंतर राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना भेटून सन्मान करून त्यांना आंबेडकरांवरील ग्रंथांसह विविध पुस्तकं जी आहेत ती भेट देऊन त्यांनी प्रसिद्धी तर मिळवली, पण विद्यार्थ्यांच्या मनात विजयनं आंबेडकरांचे विचार रुजावेत असाही प्रयत्न केला. पारंपरिक द्रविड विचारसरणीनं ब्राह्मण विरोधावरती अधिक लक्ष केंद्रित केलं असताना आंबेडकरवादी चित्रपटांनी दलित आणि आदिवासी समुदायांच्या विशिष्ट संघर्षांना समोर आणलं, जे आपल्याला जय भीम सिनेमातही दिसतं. विजयच्या TVK पक्षानं जास्त व्यापक सर्वसमावेशक सामाजिक न्याय विचार स्वीकारलाय, जो प्रस्थापित DMK आणि AIDMK गटांकडून दुर्लक्षित वाटणाऱ्या वंचित मतदारांना आकर्षित करण्यासाठी महत्त्वाचा ठरला. थोडक्यात काय तर दिग्दर्शकांनी समाज सुधारकांचे विचार चित्रपटांमध्ये आणले आणि जनतेची, कलाकारांची विचारसरणी देखील घडवली. विजयनं राजकारणात प्रवेश केला आणि स्वतःला केवळ आपल्या चित्रपटांमधील तारणहार म्हणून नाही तर पेरियार, आंबेडकर यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणारा नेता म्हणून घडवलं. स्वतःची तशी इमेज तयार केली आणि त्याचाच आपल्याला जो रिझल्ट आहे तो निवडणुकांमध्ये बघायला मिळाला.
तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर हाही एक विचार आहे की ज्या पद्धतीनं तामिळनाडूमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानलं जातं, तसेच तितक्याच स्ट्रॉंगली पेरियार यांचे जे विचार आहेत ते आपल्याकडे महाराष्ट्रात का रुजले गेले नाहीत, यावरचं तुमचं काय मत आहे तेही आम्हाला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.